तुम्ही प्रमाणपत्र द्या, फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनात जिंका, कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फटक्याचं? मला नाही आवडीचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमचे लेकरं नाही मरून देऊ शकत. आणि तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटोळ नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, शेव झाला एक बार हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसतं आंदोलन भयानक होणार. दुसरा आवाज, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान योग्य प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम. तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे व्यापट्यावर घेतले म्हणून समजा फडणवीस साहेबांसहित. असं आहे, सातत्याने मराठा समाजाकरता राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत. यामध्ये सारथी संस्था तयार करून आपले अनेक मराठा तरुण IAS, IPS, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आज त्या ठिकाणी उत्तम यश संपादन करतायत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातले आपण तयार केले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या चाललेल्या आहेत. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो. नवीन हॉस्टेल्स तयार करतो. कुठलीही योजना बंद नाही आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही. जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याची कमिटीही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे. त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते. आणि सातारा गॅझेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅझेट दिल्यानंतर त्याची केस ही आत्ता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे. अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेही होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने जे काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करतो. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो. आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही.